नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर मी आज करणार आहे 9 ते 11 या दरम्यानचं माझं डेली रुटीन. तर सकाळी आज काय तब्येत बरी नव्हती, त्यामुळे ना सकाळी उठल्यानंतर आधी ॲपल शेक करायला घेतला. ॲपल शेक पिले, त्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं. आणि मला करायची होती आज माझ्या गॅलरीमध्ये ना झाडं आहे, त्यांची क्लिनिंग करायची होती आणि काही झाडं पण ॲड करायची होते. त्याच्यामुळं मग मी आधी गॅलरी नीट करायला घेतली, क्लीन करायला घेतली. आणि माती मी बाहेरूनच आणलेली होती. तर खाली ना मुंग्यांचे वारुळं होते आणि त्यामध्ये काही मुंग्या नव्हत्या. तिथलीच माती घेऊन आले. आणि नंतर आहे ना माझ्या गावाकडं जायचं होतं, त्याच्यामुळे मग गावाकडून पण मी माती आणणार होते आणि शेणखत पण आणणार. गॅलरी क्लीन करून घेतली, त्यानंतर थोडीशी भूक लागली होती. मग फ्रूट्स कट केले, फ्रूट्स खाल्ले. आणि फ्रूट्समध्ये ना पेरू, ॲपल आणि ड्रॅगन फ्रूट्स घेतलं होतं. आणि नंतर ह्यांना जायचं होतं, त्याच्यामुळे आधी स्वयंपाक करायला घेतला. तर आज आहे ना मी पनीरची भाजी बनवली होती. हे पनीर जे आहे ना ते मी घरीच बनवलं होतं. तर आहे ना माझ्याकडून आहे ना दूध वरतीच राहिलं होतं आणि आत्ता फ्रीजमध्ये ठेवायचं तर राहूनच गेलेलं होतं. आणि आता खूपच ऊन पडतं कडक, आणि त्या उन्हामध्ये ना माझ्याकडून दूध खराब होऊन गेलं होतं. तर आपण तसं बी पनीर बनवायला दूध आधी फाडतोच ना, तर त्याच दुधापासून मी पनीर बनवलं होतं. आणि नंतर पनीर बनवायला घेतलं. मग पनीरची भाजी बनवायला घेतली. आधी ग्रेव्ही वगैरे आधी सगळं करून ठेवलेलं होतं मी. पटकन अशी ना पनीरच्या भाजीला फोडणी वगैरे दिली. पनीर ॲड केलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. पनीरविषयीची जरा डिटेल्स माहिती हवी असेल, रेसिपी हवी असेल तर आपल्या चॅनलवर लवकरच ती मी अपलोड करणार आहे. आणि आता दिवाळी येत आहे, त्याच्यामुळे दिवाळीच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. अजून किराणा काही भरलेला नव्हता, त्याच्यामुळे लिस्ट करायची होती. लिस्ट आजच आणून घेणार आहे, कारण की 2-3 दिवसात स्वयंपाक झाला पाहिजे. कारण की मी प्रत्येक दिवाळीला ना दिवाळीच्या आधीच सगळा स्वयंपाक करून घेते दिवाळीचं फराळ, जेणेकरून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला आपल्याला नैवेद्य दाखवता येईल. तर त्या संबंधीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल. मी काय काय बनवलं, त्याचा काय काय फराळ केलेला आहे, त्याचा सर्व डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येतील. पनीरची भाजी ना खूपच छान झालेली होती ग्रेव्हीची. आणि नंतर ना मी लिस्ट वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर आहे ना मग यांना जेवायला वाढलं. तर पनीरची भाजी, चपाती, कांदा असं हे आजचं दुपारचं जेवण झालं. तर धन्यवाद. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.